रामकृष्ण हरी माऊली. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या कथेचं नाव आहे कर्णाची अखेरची परीक्षा. कर्ण नेहमीच दानशूर म्हणून ओळखला जायचा. कर्ण जेव्हा महाभारतात मरण अवस्थेत होता तेव्हाची ही घटना आहे. एक गरीब ब्राह्मण तिथे आला. तो कर्णाजवळ त्याची दानशूरता तपासण्यासाठी गेला आणि म्हणाला, कर्णा कर्णा आपण कोण ब्राह्मण देव? कर्णाने विचारले. मी एक गरीब ब्राह्मण आहे. आपल्या दानशूरतेबद्दल खूप ऐकले आहे. मी आपणास एक दान मागण्यासाठी आलो आहे. आपल्याला दान देऊन मी पुण्यच कमावीन. बोला ब्राह्मण देव, मी आपणास काय देऊ? कर्णाने विचारले. माझी फार मागणी नाही. आपण मला थोडेसे सोने देऊ केले तरी मी आपला ऋणी राहील, ब्राह्मण म्हणाला. कर्णाने आपले तोंड उघडले. त्याच्या तोंडात एक सोन्याचा दात होता. हे ब्राह्मण देव, आपण हा दात काढून घ्यावा. कर्णा, आपण मला हे सुचवत आहात की मी मृत्यू शय्येवरील व्यक्तीच्या तोंडून दात हिसकावून घ्यावा? काय हे अभद्र! मी जातो. आपण मला सोने देण्यास असमर्थ आहात असे मी समजतो. इतके बोलून ब्राह्मण वळला. थांबा ब्राह्मण देव, असे म्हणून कर्णाने शेजारी पडलेला दगड हातात घेतला आणि जोरात आपल्या दातावर मारला. त्याचा दात रक्त आलेल्या तोंडातून बाहेर पडला. कर्णाने तो दात त्याला दान केला. कर्णा, हे काय? असा रक्ताळलेला दात मी कसा घेऊ? मी एक ब्राह्मण आहे. आपल्याकडून हे स्वीकारू शकत नाही. मला वाटते माझी इच्छा अपूर्ण राहील. मी निघतो. असे म्हणून तो निघाला. कृपया थांबा स्वामी, कर्ण म्हणाला. कर्ण रक्त आलेल्या अवस्थेत होता. त्याला हलता येत नव्हते. तरीही त्याने आपल्या थरथरत्या हाताने धनुष्यबाण उचलला. आकाशाकडे पाहून त्याने बाण सोडला आणि क्षणार्थ पाऊस पडू लागला. त्या पावसाच्या स्वच्छ पाण्याने तो दात धुतला गेला. तो स्वच्छ दात त्याने दोन्ही हात जोडून त्या ब्राह्मणांना दिला. कर्ण म्हणाला, ब्राह्मण देव, आपण कोण आहात? ब्राह्मणाच्या भोवती एक प्रखर प्रकाश झाला. त्या ब्राह्मणाचे रूप आता देखणे दिसू लागले. कर्णाचे डोळे दिपले होते. त्याने डोळे उघडले आणि नम्रतेने नतमस्तक झाला. तो ब्राह्मण श्री कृष्ण होता. कर्णा, मी आहे कृष्ण. मी तुझ्या त्यागाच्या भावनेची कदर करतो. या अवस्थेत असतानाही तू आपले त्यागाचे कर्तव्य विसरला नाहीस. तुला जे हवे आहे ते माग, कृष्ण म्हणाला. कर्णाने नम्रतेने दोन्ही हात जोडले. कृष्णा, मनुष्य प्राणी मृत्यूशय्येवर असताना त्याला भगवंताचे रूप दिसणे हे फारच भाग्याचे समजले जाते. तुझे हे रूप पाहून मी धन्य झालो आहे. मला अजून कशाचीही अपेक्षा नाही. मी तुला नतमस्तक होतो. असे म्हणून कर्णाने प्राण सोडला. कर्ण आधीपासूनच उपेक्षित होता. तो सर्व कौरव पांडवापेक्षा अधिक पात्र आणि शूर होता. त्याला नेहमी दुय्यम दर्जाची वागणूक मिळाली. कृष्णाने कर्णाची परीक्षा घेतली. त्यामुळे सर्वांसमोर कर्णाचे दानशूरता, पात्रता आणि श्रेष्ठत्व सिद्ध झाले. जय श्री कृष्ण.